नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घोणसे श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी या पुस्तकातील इंग्लंडचा हिवाळा हे स्थूल वाचन पाहणार आहोत. आपण या पाठामध्ये इंग्लंडमध्ये हिवाळा हा कसा असतो याविषयीचं सुंदर वर्णन इरावती कर्वे यांच्याकडून ऐकणार आहोत. यावरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपण सुद्धा कधी कधी आपला गाव सोडून दुसऱ्या तालुक्यात जिल्ह्यात गेलो किंवा कदाचित महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेलो तर आपण सुद्धा या ऋतूंविषयी चर्चा करतो पहा. समजा उन्हाळ्यात गेलो असेल तर आपण लगेच म्हणतो आमच्याकडचा उन्हाळा असा एवढा कडक नाही, किंवा आमच्या इकडचा पावसाळा किंवा आमच्या इकडचा हिवाळा एवढा कडक नसतो. आपण ऋतूंविषयी चर्चा करतो, माणसांविषयी चर्चा करतो, त्या माणसांच्या बोली भाषेविषयी चर्चा करतो. आमच्या इकडं अशा पद्धतीनं बोलली जाती बोली, तुमच्या इकडं वेगळ्या पद्धतीनं बोली भाषा बोलली जाती. आपण बारकाईनं जर निरीक्षण केलं तर आपण सुद्धा खूप काही चर्चात्मक जे लेखक आपल्याला अभ्यासाला देतात किंवा लेखक जे कागदावर उतरवतात ते आपण प्रत्यक्षात बोलत असतो. पण आपल्यामध्ये आणि लेखकांमध्ये हा फरक आहे की लेखक मनी दिसे ते कागदावरती उतरवत असे, आपण मात्र तसं करत नाही. या पाठावरून आपल्याला हे सुद्धा समजून येईल की निबंध कसा लिहावा, वर्णनात्मक निबंधाची मांडणी कशा पद्धतीची करावी याविषयीची तुम्हालाही काही कल्पना यातून मिळणार आहेत. अतिशय सुंदर वर्णन लेखकांनी या पाठामध्ये केलेलं आहे. तर हा पाठ खूप सुंदर आहे, आपण तो पाहणार आहोत. अगोदर या पाठाच्या लेखिका इरावती कर्वे यांचा परिचय पाहूयात. यांचा जन्म 1905 साली झाला आणि यांचा मृत्यू 1970 साली झालेला आहे. मानववंशशास्त्र व समाजशास्त्र या विषयातील संशोधिका, ललित निबंधकार म्हणून त्या परिचित होत्या. त्यांचा किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच परांजपे व्याख्यानमाला व हिंदूंची समाजरचना ही पुस्तके सुद्धा यांची प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृती, महाराष्ट्र समाज व संस्कृती, महाभारत रामायण या ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडीत असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केलेले दिसून येते. तसेच मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, युगांत, धर्म, संस्कृती, महाराष्ट्र एक अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. तसेच परिपूर्ती, भोवरा, गंगाजळ हे त्यांचे ललित लेख संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. अशा विविध विषयांवर या लेखिकेनं लिखाण केलेलं आहे. यांची पुस्तकं तुम्हाला मिळाली तर नक्की वाचन करा. हा झाला लेखिकेंचा अल्प परिचय. आता आपण या पाठामध्ये इरावती कर्वे यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे या 2 ओळीवरून तुमच्या लक्षात येईल. प्रस्तुत पाठात लेखिकेने अनुभवलेल्या इंग्लंडमधील हिवाळ्याचे विलोभनीय वर्णन केले आहे. म्हणजे लेखिका इंग्लंडला गेल्या होत्या आणि त्यावेळेस हिवाळा होता आणि त्या ठिकाणी त्यांना जे जे विलोभनीय असे
अनुभव आले ते त्यांनी आपल्या समोर शब्दरूपामध्ये मांडलेले आहेत. प्रस्तुत पाठ भोवरा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. हा झाला परिचय. आता आपण पाठाला सुरुवात करूयात. लेखिका म्हणतात, सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. आता आपण ऋतूंचा विचार केला तर 12 महिन्यामध्ये 4 महिने हे 3 ऋतूंसाठी विभागलेले गेलेले आहेत. हे आपल्याला माहिती आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा पावसाळा आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा हिवाळा. मग तसं लंडनमध्ये सुद्धा आपल्यासारखंच पण थोडंसं 1 महिना जास्त त्या ठिकाणी पावसाळा आहे. म्हणून कदाचित लोक खूप वैतागले असतील आणि लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. आता या ठिकाणी शिव्या देत असायचे म्हणजे खूप वैतागलेले असणार असा अर्थ आपण घेऊयात. लेखिका पुढे म्हणतात, मला त्या पावसाची मोठी मौज वाटे. वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि 4-5 मैल चालूनही थकवा नाही. कोणी म्हणाले की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई की जगात कोठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते, याचे मला फार कौतुक वाटते. असं लेखिकेनं आपलं मत मांडलं आणि लेखिकेच्या दृष्टीनं हे योग्यच आहे. आपल्याला सुद्धा आपल्या भागात पावसाळा हा खूप कमी आहे, त्यामुळं पावसाचं आपल्यालाही कौतुक नक्कीच वाटतं. आणि लेखिका सुद्धा या भारतीय आहेत, त्यामुळे लंडनमध्ये जरी गेलेल्या असल्या तरी त्यांच्या भावना, त्यांचे मन, त्यांचं मत हे भारतीयच आहे. त्यामुळे त्यांना पावसाळा आणि पावसाळ्यातील हिरवीगार अशी सृष्टी ही खूप आवडत असे. आपल्यालाही आवडतेच, हिरवगार कोणाला आवडत नाही. तसं लेखिकेला आवडतं. आणि पावसाळ्यामध्ये लेखिका म्हणतात इकडं चिखल नाही, सर्व रस्ते हे सिमेंटचे किंवा कॉन्क्रीटचे अशा पद्धतीनं आहेत, त्यामुळे लेखिकेला खूप मजा वाटते अशी प्रतिक्रिया लेखिका देतात. पावसाला लेखिका अजिबात कंटाळत नसायच्या. लेखिका पुढे म्हणतात, नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्व सृष्टी इकडच्या उलटी. इकडच्या उलटी म्हणजे आपल्या भारतीय सृष्टीपेक्षा तिकडची सृष्टी उलट आहे, वेगळी. आपण सुद्धा पहा, कुठं दुसऱ्या गावाला किंवा दुसऱ्या खूप आपल्या गाव सोडून लांब गेलो तर आपण सुद्धा आपल्या गावाचं, आपल्या घराचं, आपल्या लोकांचं आणि तिकडच्या लोकांचं, गावाचं तुलना करतो. तसं काहीसं लेखिकेच्या मनामध्ये आलेलं आहे. म्हणून लेखिका म्हणतात, नुसता पाऊसच नाही तर लंडनची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी. आपल्याकडे धुके म्हटले की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुवून काढलेले प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व 10 मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा सृष्टीचा चमकवणारा धुक्याचा पडदा, असे आपल्याकडचे धुके. लेखिकेनं आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीचं दुःख असतं, कसं वातावरण असतं, हे लेखिकेला लंडनमध्ये आठवलं. लेखिका म्हणतात, सकाळी उठून पहावे तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते. तुम्ही कधी गेलेला आहेत का? सिंहगड, महाबळेश्वर या ठिकाणी आपली सहल गेलेली होती. तर तो देखावा किती सुंदर वाटतो. दरी तर खूप खोल आहे, पण तिची खोली आपल्याला लक्षात येतच नाही, कारण त्या ठिकाणी धुकं पसरलेलं असतं. असं निसर्गरम्य
आणि दृष्टीला सौम्य वाटावं असं निसर्गाचं रूप आपल्याला सिंहगड आणि महाबळेश्वर या ठिकाणी दिसलं. हे लेखिकेला लंडन या ठिकाणी आठवलं. तेवढ्यात सूर्य उगवावा की त्या धुक्यांवर इंद्रधनुष्ये उमटतात आणि थोडा वेळ इतस्ततः पळून सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातींवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. लेखिकेनं किती सुंदर या सकाळचं वर्णन केलेलं आहे पहा. इतस्ततः पळून, इतस्ततः म्हणजे इकडे तिकडे चोहीकडे. तर सकाळच्या प्रहरी आपल्याला सुद्धा हे दृश्य दिसलेलं असतं पहा, पण आपण तेवढं बारकाईनं किंवा त्या नजरेनं त्या दृश्याकडं पाहत नाही. पण लेखिकेनं असं वर्णन केलं की आपल्या समोर तशी सृष्टी उभा राहते. लेखिके म्हणतात की सूर्य वर आला की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातींवर अनंत दवबिंदू कोटी सूर्य प्रतिबिंबित करतात. त्या पानांवर जे काही छोटे छोटे पाण्याचे थेंब असतात त्याला दवबिंदू म्हणतात आणि त्यावर सूर्यकिरणं पडली की ते मोत्यासारखे चमकतात. तर लेखिकेला इथं कोटी सूर्य प्रतिबिंबित वाटतात. म्हणजे सूर्यच काय ते त्याची प्रतिकृती त्या दवबिंदूमध्ये लेखिकेला वाटत असते. लेखिका पुढे म्हणतात, संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते. पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते. लेखिकेनं आपल्या इकडच्या वातावरणाचं सृष्टीचं वर्णन केलं, पण लेखिकेला हे म्हणायचंय की लंडन मधलं वातावरण तिथली सृष्टी ही काही औरच असते, औरच वेगळी. आधी वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते. तिकडचे आकाश आपल्या आकाशा इतके उंच कधी वाटतच नाही. कधीही वरती पहा, काळसर पांडुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले असते. कोळशावर चालणारे इंग्लंडमधले हजारो लहान मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरातील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात. लेखिकेनं त्या ठिकाणचं वातावरण, आकाश जे आहे ते निरभ्र नसते म्हटलेलं आहे. आपल्याकडचा स्वच्छ आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणारं आकाश आपल्याकडं पाहायला मिळतं. आणि आपल्या आकाशाकडे पाहिलं तर आकाशाची उंची ही खूप उंच वाटते, पण तिकडं मात्र तसं लेखिकेला जाणवत नाही. कारण तिथं प्रदूषण खूप आहे. कारखान्यांचं धूर, कोळशावर चालणारी हजारो लहान मोठे कारखाने यांचं जे धूर निघतो त्या धुराचा थव हा डोक्यावरतीच म्हणजे खूप जवळ असल्यासारखा वाटतो. कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो. असे धुके वर्षातून 1-2दा तरी लंडनवर पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत. या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या, पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला. लेखिकेनं या ठिकाणी लंडनच्या धुक्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की आपण जे भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे ते प्रत्यक्ष लंडनमध्ये अनुभवायला मिळत आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्याची कल्पना येते. लेखिकेनं त्या समुद्राच्या तळाशी असलेले जे जीवजंतू आहेत
त्यांना काय वाटत असेल याची सुद्धा कल्पना लेखिकेच्या मनात आली. या धुक्याने हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात, रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात, मुले रस्ता चुकतात. एवढं प्रचंड धुकं त्या ठिकाणी पडलेलं दिसतं की अतोनात नुकसान झाल्यासारखं लेखिकेला वाटतं. लेखिका पुढे काय म्हणतात पहा. हिवाळ्यातले कित्येक आठवडे इथला दिवस संधी प्रकाशा इतपत उजेडात असतो. म्हणजे हिवाळ्यामधील कितीतरी दिवस, कितीतरी आठवडे असेच संधी प्रकाशात त्या ठिकाणी घालवावे लागतात. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसाच छायेचाही. निरनिराळ्या उद्यानातून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे, पण कुणाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. एवढं प्रचंड धुकं की त्या धुक्यामध्ये सूर्याचा प्रकाश सुद्धा जमिनीवर पडायचा नाही. मग त्या झाडांची सावली कशी पडेल? कल्पना करा की अशा पद्धतीचं धुकं कितीतरी आठवडे. म्हणजे त्या सृष्टीचं रूप, त्या ठिकाणचं वातावरण हे कसं असेल पहा. सर्व जगामध्ये आपला भारत देशच खूप सुंदर आहे, लक्षात घ्या. आपण खूप भाग्यवान आहोत की आपला जन्म भारतामध्ये झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रात झाला. आपण सर्व ऋतू मनसोक्त आणि खूप आनंदाने, चांगल्या दृष्टीनं या ठिकाणी अनुभव घेत असतो, हे लक्षात घ्या. अनेक गीतांमधून आपल्या भारताचं वर्णन केलेलं आहे. सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा आपल्या भारताचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. हे लक्षात घ्या. आपण खूप भाग्यवान आहोत की उन्हाळा सुद्धा आपल्याला तेवढाच प्रचंड ऊन प्रकाश देतो, तसाच पावसाळाही आणि तसाच हिवाळाही. तिन्ही ऋतूमध्ये आपण सर्व अनुभव घेतो आणि परिस्थितीनुसार बदलतो. माणसानं परिस्थितीनुसार बदललं पाहिजे आणि ही सृष्टी भारतातली आपल्याला ती शिकवते. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत. लक्षात ठेवा, परिस्थितीनुसार जो बदलतो तोच पुढे जातो. उदाहरण म्हणजे नोकिया कंपनीचं पहा, जी काही वर्षांपूर्वी खूप अग्रेसर होती. सगळ्यांकडे नोकियाचा मोबाईल, पण ती परिस्थितीनुसार बदलू शकली नाही आणि आज ती बाजारामधून नष्ट झाल्यासारखी आपल्याला दिसते. तसं आपल्या नैसर्गिक सृष्टीमध्येच आपल्याला परिस्थितीनुसार बदलण्याची शक्ती हा भारतातील निसर्ग आपल्याला देतो. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत असं मला वाटतं. बघा लेखिका पुढं काय म्हणतात की अशा पद्धतीचं सावली सुद्धा हिरवळीवर पडायची नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही, पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. आपल्याकडच्या परिस्थितीचं सुंदर वर्णन लेखिकेने या ठिकाणी केलेलं आहे. लेखिका पुढे म्हणतात, पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय, तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची असा विरोध सतत आपल्याला दिसतो. हे वर्णन लेखिकेनं आपल्या भारतातील सृष्टीचं केलेलं आहे.
तर आपल्या इथं पहा, उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वस्तूची सावली ही आपल्याला छानशी पाहायला मिळते. या सावलीचं सुंदर चित्र सुद्धा बऱ्याच चित्रकारांनी काढलेलं आहे बघा. आपली सृष्टी, आपल्या भारतातील सृष्टी ही खरंच खूप सुंदर आहे. हे शब्दामध्ये सांगणं शक्य नाही. लेखिका पुढे म्हणतात, आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी टेलिग्रामच्या तारांवर बसणारा पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले आढळतात. लेखिकेचं किती बारीक निरीक्षण आहे पहा. रेल्वेमधून प्रवास करताना तारांवर, खांबांच्या तारांवर पक्षी सुद्धा सावलीला बसतात. याचं निरीक्षण लेखिकेनं केलेलं आहे बघा. आपण सुद्धा अशा निरीक्षणातूनच शिकत गेलं पाहिजे. निसर्ग आपल्याला खूप शिकवत असतो. फक्त आपण त्या दृष्टीनं पाहत नाही, म्हणून आपण मागे आहोत. त्यामुळं निसर्गाकडून शिकायला खूप संधी आहे. शिकत चला. अडचणी, संकटे, सर्व गोष्टी सहन करून सुद्धा निसर्ग कसा टवटवीत असतो तसं आपण राहिलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला या निसर्गाच्या प्रत्येक घटकातून आपल्याला पाहायला मिळेल. लेखिका पुढे म्हणतात की पक्षी सुद्धा त्या खांबाच्या सावलीत चिटकून बसलेले असतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकलेवर लख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात, पण तेथे सावली पडेल इतका लख प्रकाश महिनेच्या महिने पडत नाही. पण इथं मात्र सावली पडेल इतका प्रकाश महिनोन महिने पडत नाही. म्हणजे यापासून लंडनवासी हे अलिप्त आहेत. त्यांना ते सुख जे भारतामध्ये पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं, ते मात्र लंडनमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्या भारतामध्ये भारताचा संपूर्ण इतिहास जर आपण वाचला, ऐकला तर आपल्याला लक्षात येईल की अनेक युरोपीय लोक आपल्या भारतामध्ये आले आणि इथंच राहून गेले. कारण इथली सृष्टी, इथला निसर्ग, इथले लोक, इथली परिस्थिती ही इतर कुठल्याच देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. असा हा आपला महान असा भारत देश आहे. आपल्याला अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे, आपण भारतीय आहोत याचा. मग लेखिका पुढे म्हणतात, एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत सेंट जेम्स बगीच्यात पोचले. जसं आपल्या इकडं पैठणला एक सुंदर उद्यान आहे बघा, त्याचं नाव बऱ्याच वेळेस काढलं जातं, तसं कदाचित हा बगीचा प्रसिद्ध असेल. मग लेखिका एके दिवशी फिरत सेंट जेम्स बगीच्यात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते. या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा, लेखिका बाकड्यावरती बागेतल्या बसलेल्या आहेत आणि समोर पाणी आहे. तर लेखिका म्हणतात, त्या बगीच्यात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता. लेखिका म्हणतात, मी ज्या ठिकाणी बसले तिथून पाहिलं तर तळ्यावरती प्रकाशमान दिसत होतं, पण वर पाहिलं सूर्यही दिसत नव्हता. हा प्रकाश कसा पडलेला असेल? सूर्याचा मागमूसही नसणे म्हणजे सूर्य दिसतच नव्हता, ठिकाणा नसणे. खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडांवर बर्फाचा पातळ थर साचला होता व त्यातून परावर्तन पावून प्रकाश सर्वत्र फाकला होता.
सर्वत्र फाकणे म्हणजे सर्वत्र पसरणे. तर त्या तळ्यावर जो बर्फाचा बारीक थर होता त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचं परावर्तन होत होतं आणि त्या ठिकाणी प्रकाश लेखिकेला दिसत होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंत ऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यांवरून व हिरव्या कुरणांवरून पडला, म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यापुढे नाचते. पण तरीही इथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतले रंग यात फरक आहे. येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात, जशा दाट छाया, पण आपल्याकडच्या भडकपणाने उठून न दिसणारा एकमेकांना पूरक अशा भासतात. लेखिकेला यावरून असं सांगायचंय की आपल्याकडची सृष्टी ही सृष्टी दुसरीकडं कुठंच पाहायला मिळणार नाही. आपण खूप भाग्यवान आहोत. आणि याही दृष्टीनं की लेखिकेनं आपल्याला इथं बसून लंडनच्या हिवाळ्यामध्ये फिरवल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर वर्णन लेखिकेनं या ठिकाणी लंडन मधल्या हिवाळ्याचं केलेलं आहे. तर आपण सुद्धा या माध्यमातून हा धडा पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर तुम्हालाही वर्णनात्मक निबंध लिहिण्यास खूप मदत होईल आणि तुमची लेखन शैली उत्कृष्ट होईल असं मला या पाठावरून वाटतं. अतिशय सुंदर असं वर्णन लेखिकेनं हिवाळ्याचं केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा अशा हिवाळ्याच्या विविध क्षणांचं वर्णन केलं पाहिजे. यावर तुम्ही सुद्धा प्रेक्षणीय स्थळे जी जी तुम्ही पाहिलेली आहेत त्याचं वर्णन शब्दबद्ध करा, लिहून काढा आणि नंतर मला दाखवा किंवा मला पाठवा. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.